प्रेक्षकांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत जसं दामिनीला कळून येतं की आश्रमाजवळच्या टॉवरची लिस्ट अर्जुनच्या हाती लागलेली आहे, त्यामुळे ती साक्षीला सांगते की आता तू एक काम कर, तू सरळ कबूल करून टाक की खुनाच्या रात्री तू आश्रमातच होतीस. पण असं म्हणायचं की मी हो आश्रमात होते, पण मी विलासा खून केलेला नाही, या एकाच गोष्टीवर तू अटळ राहायचं. असं म्हटल्यानंतर साक्षी त्या गोष्टीला तयार होते. दुसऱ्या दिवशी कोर्टात गेल्यानंतर अर्जुन साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलवतो आणि विचारतो की मी साक्षी, मला सांगा खुनाच्या रात्री तुम्ही कुठे होता? मी हा प्रश्न तुम्हाला खूप वेळा विचारला आहे, तरी आज शेवटचं विचारतो की मी साक्षी, तुम्ही खुनाच्या रात्री कुठे होता? तेव्हा साक्षी काही उत्तर देत नसते, ती फक्त दामिनीकडे बघत असते. दामिनीही तिला इशाऱ्यामध्ये खुणवते की काही नाही, मी जे तुला काल सांगितलेलं आहे ते तू सांग. पण साक्षी खूप खूप घाबरलेली असते. ती प्रियाकडे बघते. प्रिया तिला खुणवते की नाही, सांगू नकोस, तू सांगू नकोस कुठं होतेस म्हणून. आणि साक्षी जे करायचं तेच करते. जे दामिनीने सांगितलं आहे ते न सांगता ती डायरेक्ट म्हणते की खुनाच्या रात्री मी आश्रमात नव्हते. असं म्हटल्यानंतर दामिनीचा कॉन्फिडन्स पूर्ण झिरो होतो. ती डोक्याला हात लावते आणि मनातल्या मनात म्हणते, साक्षी तू माती खाल्लीस. आता अर्जुन एका मिनिटात हे सिद्ध करेल की खुनाच्या रात्री तू आश्रमातच होतीस. तू पुन्हा खोटं बोलती आहेस हे एका क्षणात तो सिद्ध करेल. आता साक्षीने जी माती खाल्ली आहे ती माती दामिनी कशी भरून काढेल यासाठी पाहत राहा ठरलं तर मग.